श्री स्वामी समर्थ. आज होता माझा गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस. तर मग सकाळी 5 वाजता उठले आणि नंतर तयारी वगैरे केली, साडी वगैरे घातली होती मस्त. आणि त्यानंतर मग घरची देवपूजा वगैरे करून घेतली. घरची देवपूजा केल्यानंतर घरीच स्वामी समर्थ माळ जप केला आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती मस्त दिवा वगैरे करून पूजा पण करून घेतली होती. आणि मग नंतर मठात गेले होते. मठात जाऊन तिथं पण स्वामींचं जे गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं म्हणून तिथं कळस वगैरे दिवा लावला होता. पारायणाचं पण पूजा वगैरे करून घेतली होती. तिथं फूल अक्षत वगैरे वाहिले होते. संकल्प केला होता, पहिला दिवस होता म्हणून संकल्प करायचा असते आपल्याला, तो संकल्प पण केला होता तिथे. आणि मग नंतर कुठं पारायणाला सुरुवात केली. तर पारायणात सुरुवात करायच्या आधी तिथे पण मी स्वामी समर्थ या जपाची माळ केलेली होती. माळ केली तिथे जाऊन पण माळ केली. त्यानंतर मग ग्रंथाला सुरुवात केली. तर ग्रंथाचा पहिला दिवस होता म्हणून मग ग्रंथ मी सुरुवात केली ग्रंथाला 6 वाजता. तर मला 9 वाजले. मला 1 ते 9 ग्रंथ वाचायचे असतात ना, त्यामुळे ग्रंथ वाचून घेतला. मग त्यानंतर मग तिथे आरती वगैरे पण होती, आरती करून घेतली. मग नंतर तिथे केळीचा प्रसाद वगैरे होता, प्रसाद घेतला. आणि मग नंतर संध्याकाळी पण परत गेली होती मंदिरांनी. आणि मंदिरात जाऊन थोडंसं सारामृत वगैरे होतं ते पण वाचलं थोडंसं आणि दर्शन घेतलं स्वामींचं. आणि मग घरी येऊन माळ केली. सो मंडळी, असा होता माझा आजचा डे. बाय बाय.